नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कोणाला मिळणार? तर ज्या लाडक्या बहिणीला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला आहे त्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता येणार आहे, म्हणून त्या लाडक्या बहिणीला काळजी करायची गरज नाही। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट करायची आहे। अनेक लाडक्या बहिणीसोबत असं घडलेलं आहे, त्या लाडक्या बहिणी पात्र असून पण त्यांची डीबीटी ऍक्टिव्हेट नसल्यामुळे त्यांचे पैसे सरकारकडे परत गेलेले आहेत। म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे, तुमच्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक आहे का नाही, म्हणजे डीबीटी ऍक्टिव्हेट आहे का नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आहे। वितरणाच्या अगोदर जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला तुमची डीबीटी ऍक्टिव्हेट करता येणार आहे। जर ऍक्टिव्हेट असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तुमची डीबीटी जर आता ज्या बँकेमध्ये तुमची डीबीटी ऍक्टिव्हेट आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे तर कुठलेही अनावश्यक चेंज करू नका, म्हणजे तुमची डीबीटी दुसऱ्या अकाउंटला चालू करू नका, म्हणजेच आधार कार्ड तुमचं दुसऱ्या अकाउंटला लिंक करू नका। जे अगोदर आहे तेच राहू द्या, पण तुम्हाला तुमची डीबीटी ऍक्टिव्हेट आहे का नाही हे तेवढं चेक करून घ्यायचं आहे। आणि महत्वाचं म्हणजे अनेक लाडक्या बहिणी कॉमेंट्स मध्ये विचारत आहेत की नवीन ई-केवायसी पोर्टल कधी चालू होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, त्या संदर्भात सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही। जर नवीन ई-केवायसी पोर्टल सुरू झालं तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे, म्हणून काळजी करायची गरज नाही। मी सरकारकडे विनंती करत आहे, लवकरात लवकर लाडक्या बहिणीसाठी नवीन ई-केवायसी पोर्टल सुरू करावं, कारण त्या लाडक्या बहिणीला ई-केवायसी करता आलेली नाही, त्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीसाठी पण सरकारने एक संधी दिली पाहिजे त्यांना ई-केवायसी करण्याची, आणि सरकारने त्यांची ई-केवायसी करून घेतली पाहिजे आणि त्या जर लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा लाभ सुरू केला पाहिजे। अनेकदा सरकारकडे आपण मागणी केलेली आहे, ज्या लाडक्या बहिणी एकल महिला आहेत, परित्यक्ता महिला आहेत, अशा महिलांसाठी पण सरकारने नवीन ई-केवायसी पोर्टल सुरू करताना त्यांना पण यामध्ये काहीतरी ऑप्शन उपलब्ध करून द्यावं, तरच त्या लाडक्या बहिणीला त्यांची ई-केवायसी करता येणार आहे। कारण ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झाली त्यावेळेला त्या लाडक्या बहिणीला त्यामध्ये कुठलंही ऑप्शन उपलब्ध नव्हतं, पोर्टलवरती कुठलंही ऑप्शन देण्यात आलं नव्हतं। त्यांनी दुसरा आधार कार्ड कोणाचा अपलोड करायचा असा ऑप्शन त्या लाडक्या बहिणीसाठी अवेलेबल नव्हता, म्हणून सरकारकडे आपण एकल महिलांसाठी, परित्यक्ता महिलांसाठी पण आपण मागणी करत आहोत। आणि लाडक्या बहिणींनो, मे महिन्याच्या वितरणाच्या संदर्भात मी तुम्हाला कालच एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे, तो पण व्हिडिओ जाऊन बघा। तर लाडक्या बहिणींनो, आज इथंच थांबूया। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।